नमस्कार शेतकरी बांधवांनो, चला आज आम्ही तुम्हाला दाखवतो डाळिंबाची रोपं कशी बनवली जातात। आमच्याकडे याला गुटी म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। या गुटीला बांधून जवळपास 2-2.5 महिने झाले, तर आता ही गुटी आम्ही उतरवली आहे। गुटी बनवण्याची प्रोसेस 2 ते 2.5 महिने आधीपासूनच चालू झाली होती। आमची सेंद्रिय भगवा या जातीची डाळिंबाची बाग आहे, त्या बागेतच आम्ही ही गुटी बनवतो। आम्ही एअर लेअरिंग या प्रोसेसने ही गुटी बांधतो। ही गुटी बांधण्यासाठी आधी त्यावर मॉस, नंतर प्लास्टिक आणि सुतळी याचा वापर करून ही गुटी बांधली जाते आणि पूर्ण पॅक केली जाते। चला आपण याची पुढची प्रोसेस बघूया। ही गुटी झाडावर बांधताना यावर मॉस, प्लास्टिक आणि सुतळीने ही पॅक केली जाते। आता याची आपल्याला रोपं बनवायची आहे, तर आपण ही झाडावरून उतरवली आहे, तर आता हे पिशवीमध्ये खोचण्यासाठी याचं प्लास्टिक आणि सुतळी हे आपण काढून घेतोय आणि आता हे पूर्ण रिकामी करतोय। आमची गुटी भरते की करणे होते की गुटी प्लास्टिक आणि सुतळी कशी सोडतो ही प्रोसेस तर आपण बघितली, तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर प्लास्टिक, सुतळी हे सोडून घेतल्यानंतर ती गुटी या पिशव्यांमध्ये खोचायची असते। जवळपास 1 लाख पिशवी आम्ही आधीच नर्सरीमध्ये भरून ठेवली होती। ह्या पिशव्या आधी पूर्ण ओल्या करून घेतल्या जातात, तर आता ह्या पिशव्या आम्ही ओल्या करून घेतोय आणि ज्या ओल्या झालेल्या पिशव्या आहेत त्यामध्ये गुटी खोचायचं काम चालू आहे। चला आपण ते बघूया। या पिशव्या पूर्ण ओल्या करून भिजवून घ्यायच्या असतात। कोरड्या पिशवीमध्ये, कोरड्या मातीमध्ये जर गुटी खोचली तर त्याची मुळं जळण्याची शक्यता असते, मुळं तुटण्याची शक्यता असते, म्हणून रोपं जास्त प्रमाणात जळू शकतात। म्हणून ही पिशवी पूर्ण भिजवून त्यात ही गुटी खोचण्याचं काम चालतं। मित्रांनो, ही रोपं विक्रीसाठी 30 ते 40 दिवसात रेडी होतील। तर तुम्हाला कोणाला डाळिंबाची निरोगी आणि खात्रीशीर रोपं पाहिजे असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या साई कुसुम या पेजला फॉलो करा, शेअर करा।